नमस्कार, मी यश. अलीकडेच जी मुलगी एनरोल झाली आहे ना, परी कामत. हां, तिचं काय? मला ॲक्च्युली तिला भेटायचं होतं. कशाला? नाही म्हणजे खरं तर नुसतं भेटायचं नाहीये. मला तिला इथून न्यायची परमिशन हवी होती. घेऊन जायचंय? म्हणजे? हे बघा मिस्टर यश. हां, तेच ते. असं इथे येऊन कुणीही मुलीला घेऊन जाऊ शकत नाही. आमच्या पाळणाघराचे पण काही नियम आहेत. नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. म्हणजे देयर इज नथिंग रॉंग अबाउट दॅट. पण मी सुद्धा परीला तिच्या आईकडेच घेऊन जाणार आहे. अच्छा. मग तिला तसं आधी इथे फोन करून कळवायला सांगा. मग पाठवू आम्ही. मॅम, इट्स अ रिक्वेस्ट. हे बघा, मुलीच्या आईच्या व्यतिरिक्त इतर कुणाबरोबरही आम्ही मुलीला पाठवू शकत नाही. हां, आता तिच्या आईने जर आम्हाला फोन करून कळवलं की परीला तुमच्याबरोबर पाठवण्यात काही प्रॉब्लेम नाही, तर ठीक आहे, पाठवू आम्ही. मॅम, तुमचं अगदी बरोबर आहे. पण काय ना, मला परीच्या आईला सरप्राईज द्यायचं होतं. ते काहीही असो, मी मुलीला तुमच्याबरोबर पाठवू शकत नाही. आणि काय हो, इतक्या हक्काने तुम्ही तिला इथे न्यायला आलात. हाय. काकू, जो चित्र दाखवला होता ना, तो हाच फ्रेंड. तो खूप जवळचा आहे. आम्ही गार्डन मध्ये खूप खेळलो, खूप मज्जा केली आणि आई पण होती. फ्रेंड मला हेलिकॉप्टर मध्ये बसवणार आहे. हो ना फ्रेंड? फ्रेंड, मी बॅग आणि पिचकू घेऊन येते. सॉरी हां, ॲक्च्युली नाही अहो, तुम्ही कशाला सॉरी बोलताय? म्हणजे खरं तर तुम्ही तुमचं काम अगदी उत्तम प्रकारे करताय. थँक्यू सो मच. आय एम रिअली व्हेरी इम्प्रेस्ड. फ्रेंड, तू मला न्यायला आलायस ना? आईने पाठवलंय ना? काकू, मी गेली तर चालेल ना? हो, चालेल ना. मी परीला घेऊन गेलो तर चालेल ना? हो, जरूर न्या. पण ती आईकडे पोचली ना की तिला एक फोन करायला सांगा. म्हणजे काय, मला काळजी नको लागून राहायला ना, म्हणून. हो, नक्की. नाही, नक्की सांगेन मी तिला फोन करायला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. शी सेफ. या. ये बच्चा. बाय. चल. परी, आईला माहित नाहीये मी तुला घेऊन येतोय. ओके, आपण तिला सरप्राईज देऊया. आणि तुला बघितल्यावर आईच्या चेहऱ्यावर काय येईल? स्माइल वाला मॅजिक. चल. May I come in, sir? Come in. हो, बोला ना मिस शेफाली, काम काय? Sir, हे काय? ह्याच्यात काहीच नाहीये. हे रिकाम आहे. हे काय? बहाणा सर. कसला बहाणा? तुमच्याशी बोलण्याचा सर. हे बघा मिस शेफाली, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही माझ्याशी ना शक्य तितकं कामाचं बोलत जा. मी तुमचा बॉस आहे. ओके? पण सर, तुम्ही बॉस असल्यासारखं वागतच नाही ना आमच्याशी. म्हणूनच तर तुम्ही आम्हाला आमचे असे जवळचे वाटता. काय काय वाटायचं ते वाटू द्या तुम्हाला. माझ्याशी शक्य तितकं कामाचं बोला. ओके? किंवा आता सांगा काय काम आहे? सर, ते आपल्या ऑफिस मध्ये बाहेर काय सुरू आहे आणि ही माणसं का आली आहेत आपल्या ऑफिस मध्ये? सर, तुम्ही सरप्राईज देणार आहात ना मला? काय एकतर हे एवढं लाजण्या मुरडण्यासारखं काही झालेलं नाहीये. आणि हे जे बाहेर चाललंय ते सरप्राईज फक्त तुमच्या एकटीसाठी नाहीये, सगळ्या स्टाफसाठी आहे. ते काय ते तुम्हाला लवकर कळेल. हे घ्या आणि कामाला लागा. काहीतरी आपलं. ठीक आहे, नका सांगू. मला माहितीये तुम्ही खूप शाय आहात. तुम्ही काही सांगितलं नाही ना, तरी सुद्धा मला तुमच्या मनातलं सगळं कळतं. काय कळतंय तुम्हाला? तुम्ही माझ्यासाठी केबिन तयार करून घेताय ना? केबिन? तुम्ही आता बाहेर निघा. चला कामाला लागा ताबडतोब. नाही तर तुमचं टेबल सुद्धा काढून घेईन मी. सर,
आता काय आहे? आप गुस्से में और भी ज्यादा सुंदर दिखते हो. What's happening here? Huh? सिमी, अरे यश पण इथे. अरे यार, हाय. हॅलो, ह्या माझ्या फाईल्स आहेत. एक मिनिट, काय चाललंय? तुम्ही माझ्या ऑफिस फाईल. हॅलो, एक मिनिट, काय चाललंय या ऑफिस मध्ये? कुणी मला सांगणार आहे का हे कुठे नेताय? माझ्या फाईल्स आहेत या. काय चाललंय ऑफिस मध्ये? मॅडम आम्हाला नाही माहिती. पण मी तुम्हाला माहित नाही म्हणजे या ऑफिस मध्ये काय चाललंय कुणाला काहीच माहित नाहीये? हा, कुठली तरी माणसं बिनधास्त येऊन फिरतात, सामान घेऊन जातात. व्हॉट आर यू डुईंग? बॉक्स मध्ये काय काय भरले? आर दिस माय फाइल्स? माय कुठे कुठे कोणी बोलत का नाहीये? घारतोंडे, वेअर आर यू घारतोंडे? आलो 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 मॅडम, आलो आलो. कुठे आहात तुम्ही? हे काय चाललंय? मॅडम आलात तुम्ही? हो, आले. आपल्या ऑफिस मध्ये इतकं इतकं विचित्र काय काय चाललंय म्हटल्यानंतर मला पर्सनली लक्ष घालावं लागणारच ना. घरतोंडे, कोण आहे ती माणसं? तेच माहित नाहीये ना मला. व्हॉट यू मीन तुम्हाला माहित नाहीये? इन्चार्ज आहात ना तुम्ही या ऑफिसचे? हो. हो काय? मग तुम्हाला माहिती असायला नको का की आपल्या ऑफिस मध्ये नेमकं काय चाललंय? हे सगळं त्या सरांचं सिक्रेट आहे म्हणे. कुठे कुठे आहेत सर? बोलवा त्यांना, बोलवा. का आलेच नाहीये ते अजून ऑफिस मध्ये? व्हॉट इज हॅपनिंग? काय चाललंय? आज जाऊन बोलूया का? तुला कळतंय का? माझ्या केबिन मधल्या फाईल्स घेऊन चाललीत लोक. या बॉक्सेस मध्ये बघ काय सामान भरलंय. मी इन्स्ट्रक्ट केलेलं नाहीये ह्यातलं काहीही. ओ ओ हो काकू, प्लीज डोंट माइंड. आपण आज जाऊन बोलूया का प्लीज? एक मिनिट पण मला काय चाललंय कळेल का? काय चाललंय ऑफिस मध्ये कोणालाही काहीही माहित नाहीये नेमकं काय चाललंय आणि मला सुद्धा माहित नाहीये. हो 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 काकू, आपण आज जाऊन बोलूया प्लीज. I'll kill you. घरतोंडे, I will kill you. यश तू हवायस मला आत. सर, यश तू कशाला पुढे पुढे? तू बस आधी शांत हो. शांत हो काकू. हे घे, हे घे. बाहेर काय चाललंय? काय चाललंय? हा, काय होतंय काकू? यश, मी किती वेळा सांगितलं तुला, डोंट कॉल मी काकू, जस्ट कॉल मी सिम्मी. ओके, जस्ट सिम्मी. मला तुला काकू बोलायला आवडतं आणि मी काकूच बोलतो. ओके, Oh my God. पण तू आधी शांत हो. शांत हो प्लीज. काय चाललंय बाहेर? बाहेर ती कोण माणसं आहेत? हा, इन्कम टॅक्सची लोक आली आहेत का? आय मीन आले तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपला बिझनेस एकदम क्लीन आहे. पण इथे कोण आली आहेत ती माणसं? ती बाहेरची माणसं आली आहेत, त्यांना मी बोलवलंय. तू कशाला? सॉरी. का बोलवलंस तू? हा यश का एवढा पुढे पुढे करतोय? एक तर मॅम एवढ्या चिडलाय, त्यात मॅम आणि सरांबरोबर हा काय करतोय केबिन मध्ये? एक दिवस याची नोकरी जाणार आहे, मग ह्याला कळेल.